मेहता का उल्टा चष्मा. चूक शेठजींची नाहीये, माझीच आहे. शेठजी बरोबर बोलतायत. बघितलं बघितलं बापूजी. आणि असं नाही आहे, मी याला नोकरीवरून काढल्यानंतर परत त्याला फोन सुद्धा केला पुन्हा नोकरीवर ठेवायला. मग माहित आहे काय बोलला मला? काय? ऐका, मी आता दुकानात नाही येऊ शकत. सारखा फोन करून मला डिस्टर्ब नका करू तुम्ही. तुम्हाला दुकान सांभाळण्यासाठी ठेवलंय ना, मग गपचूप दुकान सांभाळा ना. काय? मी यावेळी महत्वाच्या मीटिंग मध्ये बसलोय. तुम्ही मला सारखा फोन करून डिस्टर्ब नका करू, नाहीतर तुम्हाला दुसरी नोकरी शोधावी लागणार. बोला. आता मी सुद्धा काही वाईट माणूस नाही आहे बापूजी. मी खूप वेळा बाघाची नट्टू काकाची मदत केली आहे, पण माझी सुद्धा सहनशक्तीची सीमा असते की नाही. तरी सुद्धा तुम्ही सांगाल तर मी याला परत नोकरीवर ठेवेन, पण याने मला लिहून द्यावं लागणार की तो यापुढे दुकानात बावरीचं नाव नाही घेणार आणि बावरी कधी दुकानात नाही येणार आणि बावरीला भेटायला माझ्याजवळ सुट्टी नाही मागणार. शेठजी, मी आता नोकरीसाठी नाही आलोय. बघा शेठ माणूस बघा. हा मग का? मग कशाला आलायस तू इथे? अरे बागा, रडतोयस कशाला? काय झालं? अरे रे बागेश्वरजी, तुम्ही रडताय कशाला? अरे ते रडत नाही आहे. तुमचे बागेश्वरजी एक नंबरचे नाटकेश्वरजी आहेत. रडण्याचं नाटक करतोय, नखरे करतोय तो. मी नखरे नाही करत आहे शेठजी, मी खरंच रडतोय. हे बघा. जा जा आता. ए जेठ्या, तू जा जा, जाऊन बागासाठी पाणी घेऊन ये जा. मी तुझ्यासाठी पण घेऊन येऊ? नाही नाही नाही, मी पाणी घेऊन येते. अरे पण, अरे अरे रडतोयस का? तू इकडे ये, इथे ये, ये ये, बस 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 बस. अरे शांत हो, पाणी पी, पाणी पी. पाणी शांत व्हा भागा भाऊ. अरे बघा, आता रडणं थांबव, शांत हो बघू. शांत व्हा बागा भाऊ. आणि मला सांग, काय झालं? तू इथे नोकरीसाठी नाही आलायस तर मग कशासाठी आलायस? बापूजी, बावरीजी आणि माझ्यावर खूप मोठं धर्मसंकट आलेलं आहे. कसलं धर्मसंकट? ते नड्डू काका, तुम्ही सांगा ना हो. तुम्ही सगळे लक्ष देऊ नाही का? ही खूपच दुःखदायी गोष्ट आहे. हा जो मुलगा तुला पसंत आहे बागेश्वर, तो काय आपल्यासारखा मोठा जमीनदार आहे? त्याच्याजवळ घर, गाडी, बँक बॅलन्स आहे? त्याची पासबुक आपल्या पासबुक सोबत जुळते का? जर का या सगळ्या गोष्टी त्याच्यात आहेत तरच आम्ही तुमचं लग्न लावून देऊ. पण सगळं असं आहे बघा, बावरीच्या बाबांना फक्त मालदार जावईच पाहिजे. असे आई बाबा माझं लग्न दुसऱ्याशी लावता कामा नये, म्हणूनच मी जाणून बुजून मी चुकून मिस्टेक केली. काय चूक केली? मी ना एक छोटंसं खोटं बोलले. खोटं? काय काय खोटं बोलले? मी आई बाबांना सांगितलं की बागेश्वरची खूप श्रीमंत आहे आणि त्यांचा इलेक्ट्रॉनिक्सचा खूप मोठा बिझनेस पण आहे आणि त्यांचं गडा इलेक्ट्रॉनिक्स सारखं मोठं शोरूम पण आहे. मुंबईच्या गोरेगावमध्ये गोकुळधाम सारख्या मोठ्या सोसायटीत त्यांचं एक फ्लॅट पण आहे. हे छोटस खोटं आहे. अरे इतकं जास्त खोटं तर कोणी राजनीतीमध्ये सुद्धा नाही बोलत. बावरी, तुझ्यात काही अक्कल वगैरे आहे की नाही? ए बावरा, बघा तू हिला थांबवलं नाही. शेठजी, जर का मी तिथे असतो तर यांना नक्की थांबवलं असतं. तिथे नाही तर कुठे होतास तू? दुकानात. म्हणून मी तुम्हाला आज सांगत होतो शेठजी की मला जाऊ द्या, मला जाऊ द्या. जर का तुम्ही मला जाऊ दिलं असतं तर आज मी श्रीमंत नसतो. चल चल, आता रडायचं बंद कर तू आता. शेठजी, त्याला रडू द्या. रडण्याने काय आहे, त्याचं मन हलकं होईल. रड बाळा, रड थोडा. अरे बस 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 नटू, बस. तू उठ बघू, उठ तिथून, उठ तिथून. बस बस बघा, रडणं बंद कर, रडणं बंद कर. बस शांत हो, शांत शांत. हा हा हा, बस. बावरी बेटा, तू खोटं बोलायला नको होतस. जर मी खोटं बोलले नसते तर काय केलं असतं?
खोटं बोलले तेव्हाच तर माझे आई बाबा बागेश्वरजींना भेटायला तयार झाले आणि त्यांना बागेश्वरजी पसंत सुद्धा पडलेत. अरे वा, बागा भाऊ पसंत आहेत ना, मग आता आई बाबांना सॉरी म्हणून त्यांना खरं खरं सांगून टाका. अरे नाही नाही, खरं सांगितलं तर त्यांना कळेल की मी खोटं बोलले. त्यांना वाईट वाटेल, हार्ट अटॅक सुद्धा येऊ शकतो. हो मग कधीपर्यंत खोटं बोलत राहणार? कधीतरी खरं सांगावं लागणार ना. एकदा का साखरपुडा झाला ना की मग मी सांगेन. मग तेव्हा झटका नाही लागणार? नाही, तितका नाही लागणार. तितका नाही तर कितका? किती लागणार? थोडस 30-40 ग्राम जितकं. तुला कसं माहित? पिक्चर मध्ये बघितलं होतं, त्यात नेहमी असंच होतं ना. हे बघ बावरी बेटा, खरं आयुष्य आणि पिक्चर याच्यामध्ये खूप फरक असतो. एक काम कर बाळा, आपल्या आई बाबांसोबत शांतपणे बसून सगळं बोल आणि सगळं खरं सांगून टाक. ते नक्की तयार होतील. नाही नाही, ते नाही ऐकणार. माझे बाबा खूप जिद्दी आहेत. त्यांना त्यांच्यासारखाच जावई पाहिजे. जर का त्यांना बागेश्वरजी बद्दल खरं कळलं ना, तर मला ते कानपूरला घेऊन जाऊन तिथे एखाद्या जमीनदाराच्या मुलासोबत माझं लग्न लावून देतील. नाही 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 बावरे, असं कसं तुमचं लग्न लावतील? आम्ही सगळे आहोत ना. आम्ही काही ना काही उपाय नक्कीच शोधून काढू. थँक्यू शेठानीजी, म्हणून तर आम्ही इथे आलो होतो. कुठल्याही प्रकारे आमचा बस साखरपुडा झाला पाहिजे. आमच्यात एकदा का साखरपुडा झाला ना की मग तो कुणीही नाही मोडत, मग काही का होईना. कारण जो लग्न मोडतो समाजात त्याचं नाक कापलं जातं. म्हणून बाबा रागाच्या भरात होऊ शकते की बागेश्वरजींचं एखादा हाड मोडतील, पण साखरपुडा नाही मोडणार. बावरीबेन, तुम्ही काळजी नका करू. आम्ही तुमच्या दोघांचा साखरपुडा कोणत्याही प्रकारे करून देऊ. ओ भटजी, काय करून देऊ? कसं करून देऊ? बावरीबेनच्या आई बाबांच्या समोर एक छोटंसं नाटक करून. कसलं नाटक? बावरीबेनने त्यांच्या आई बाबांना असं सांगितलंय ना की बागा भाऊचं आपल्या घडा इलेक्ट्रॉनिक्स सारखं मोठं दुकान आहे. मग का नाही आपण आपलं घडा इलेक्ट्रॉनिक्स बागा भाऊच्या नावावर करू? म्हणजे नाटक म्हणून. नाटक काय बोलते आहे दया तू? मला काही नाटक वगैरे नाही करायचं आहे आणि नाही मी कोणालाही नाटक करायला देणार. आणि बापूजी प्लीज, तुम्ही सुद्धा मला फोर्स नका करू. नाही नाही जेठ्या, तू बरोबर बोलतोय. खोटं बोलणं तर मलाही योग्य नाही वाटत, कारण खोटं बोलून तयार झालेलं कुठलंही नातं टिकत नाही. मग मग आता काय करायचं? अरे मला काय विचारतायस काय करायचं? आई बाबांना खोटं बोलताना मला विचारलं होतं? नाही. बस तर आता स्वतःच विचार काय करायचं. बघा माझं ऐका, सरळ मार्ग एकच आहे की तुम्ही खरं बोला. आणि जर का त्यांना नातं मान्य नाही तर बावरी तू कानपूरला जा आणि ये बघा, तू उद्यापासून दुकानावर ये. याहून चांगला मला कुठलाच उपाय दिसत नाही. बावरीजी, शेठजींचं म्हणणं खूप योग्य आहे. मला खोटं बोलून हे लग्न नाही करायचंय. तुम्ही तुमच्या आई बाबांना सगळं खरं खरं सांगून टाका. आपली लव्ह स्टोरी सुद्धा रोमिओ ज्युलियट, शिरीन फरहाद, लैला मजनू, हीर रांझा, राम लखन सारखी आठवणीत राहणार बघा. अरे बाबा, राम लखन दोघं भावंडे होती. सॉरी शेठजी, म्हणजे रामलीला सारखं लक्षात ठेवतील. चला बावरीजी, आपण नशीबवान नाही, कम नशिबी आहोत. ओ माय लॉर्ड, ऐकतोयस ना तू? रडतोय हा. दोन खरे प्रेम करणारे प्रेमी आज एकमेकांपासून दूर जात आहेत. हे देवा, काहीतरी कर, काही पण कर, काहीतरी कर. राहू द्या नट्टू काका, आता काहीच नाही होऊ शकत. चला बावरीजी, चला.